कसरत ही थरारक असा अनुभव. आम्हाला त्याची भीती काय ना, आम्ही तिचाच नाव घेऊन आम्ही काम करतो कुठलं. मंडळी नमस्कार. सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपला मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम मंडळी सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कोकणामध्ये सध्या चालू आहे पर्व शिमगोत्सवाचं. सध्या 2026 मधले शिमगे आहेत. तर आज काय करणार आहेत मंडळी, मारामध्ये आमच्या होळी तोडणार आहेत आता, आणि त्यानंतर आज दुपारी होळी उभी केल्यानंतर परत संध्याकाळी पालखी आणणार आहेत सानेवरती. तर चला आता तोच आपण सोहळा बघूया आमच्या मारळ गावातला. आता चाललेत होळी माड तोडायला. लोक पोचले तिथे, फक्त मलाच पोचायला उशीर झाला. परंतु चला थेट मारळमध्ये. तर येतो मी. ओके, होल तर वाचतोय मी. पोचलोय आमच्या इथं घरी. आता बघताय, आणि इथून बांधावरून इथून जाऊया वर. बांधावरून जाऊया. इथे वरती आहे बघा, सगळी मंडळी वरती दिसत आहेत. सर्व छोटी छोटी मंडळी. अरे वा, चाकर. हा शारूताई. तर मंडळी चालू झाले, पूजा अर्चनानंतर झाले, आणि मला वाटतं आता होळी तोडून पण झाले बघा. सर्व चाकरमानी मंडळी सुद्धा आमचे आलेत बघा सगळे. नमस्कार. म्हणजे होळी तर तोडून झाले, परंतु होळी आता वरती अडकली आहे बघा. कशी आहे ती काढायची जी पद्धत असते ना, कसरत, ती कसरत कशी आहे ती बघा. तुम्हाला दाखवतो, आपण लांबून दाखवतो तुम्हाला. बघा तिथे एक शेडा टाकलेला आहे, पेस्ट टाकलेला आहे. वर हा जो कळक बांधलेला होता ना, त्याच्यानं जाऊन ती झावळं वगैरे तोडली. होळीच्या बाजूला अजून एक दुसरा एक माडाचं झाड आहे, त्यामुळं ती घसरवता येते. ती कशी माहिती आहे, खाली खाली मला वाटतं ते चालवत आणणार बुंदेनं घसरवीत. म्हणजे हे बघा होळी इथं बांधलेली आहे, खाली तोडलेली आहे, तरी सुद्धा. आणि आता बघताय तुम्ही कुठे गेलाय तो बघा. आणि आता कुठे गेलाय, तो एक शेडा आहे, तो अडकला आहे मला वाटतं, त्याच्यासाठी तो सोडायसाठी गेलाय. तो कळक पण लावलेला आहे, त्याला ते येळू बोलतात, काय येळू बोलतात, काय कळक बोलतात. तर तो बांधलेला आहे ना, त्याच्यानं तो आणि आता वरती गेलाय बघा. तो शेडा जो अडकला आहे, एक तो अडकलाय, तो सोडतोय. म्हणजे ही कशी चालवली जाते बघा होळी. हे जो बुंदा आहे ना, हा बुंदा पुढे चालवला जातोय बघा. हे चालवतात, ते माहितीगार आहे ना, त्यांनीच हे काम करावं. कोणालाही शक्य नाही ते. आणि आता बघा वरतीच आहे तरी सुद्धा, पूर्ण वरती खाली तर चालवत आहे तरी सुद्धा. आणि आता वरतीच थांबलाय बघा, दुसऱ्या माडावरती उभा आहे, वरती शेंड्यावरती. सर्व मंडळी इकडे आहेत. यावर्षी चाकरमानी मंडळी सुद्धा लवकरच आली आहेत बघा. सगळी बरीचशी मंडळी आहेत. परत तो शेडा टाईट झालाय, तो विनयादा सोडतोय. आमच्याकडे गावात कोकणामधला जो शिमगोत्सव आहे ना, होळी तोडण्यापासून जो सुरुवात होतो ना, हा ही कसरत पहिल्यापासूनच होते. चाकरमानी सुद्धा आले बघा, कसे बसलेत ते. सगळ्या काट्या कुठं आहेत त्याच्यातच बसल्याने व्हिडिओ करतोय. बरेचसे चाकरमानी लोक यावर्षी उपस्थित राहिलेत. यावर्षी लवकरच चाकरमान्यांची हजेरी आहे आपल्याकडे दिसते. आता शेडा बांधलाय, त्यांच्या हातामध्ये शेडा दिलाय. ते ओढतील बुंदा आणि मग वरून असं घसरवला जाईल. पक्क्यादा इथे आता परत वरती गेलाय, आणि आता बघा वरतीच आहे. दोघे जण अगदी टॉपचे कारागीर आहेत, ते माहितीवाले आहेत. पक्क्यादा आणि आता बघा, शेंड्यात कुठेही झाड असू दे, कुठेही उंचावर झाड असू दे, अगदी त्या शेंड्यापर्यंत पोचण्याची ताकद यांच्याकडे आहे. असे मोठे मोठे कारागीर, हाडाचे कारागीर जसे आमच्या मारळ गावामध्ये आहेत बघा. पक्क्यादा पण आणि आता पण. जोर लगा के. झाडाची फांदी तुटली आणि आता बघा वरतीच आहे.
म्हणजे थोडीशी खाली घेतली आहे, कमीत कमी एक 3 फूट तरी खाली खेचली गेली आणि तरीसुद्धा वरती थोडे अडकले. आता विनयादा सुद्धा चालला आहे वरती. मला वाटतं अजून काहीतरी शेडावरती बांधायचं. आणि आता वरतीच आहे थांबलेला. बघा कोकणातली हीच खरी तर मजा असते. होळीची जी धमाल असते ना तीच खरी धमाल इथपासूनच चालू असते होळी खरी. आता ही नंतर नाचवत गाजत जे न्यायचे आहे ना ते माझ्यासोबत राहा. बघा तुम्हाला नाचवत गाजत कशी न्यायची ते दाखवतो तुम्हाला. आणि जे नवीन चॅनल बघतात ना त्यांनी सबस्क्राईब आधी पहिलं करून ठेवा. चला मंडळी आहे ना मोठा व्हिडिओ होईल, पण मी काय करतो जो खरी कसरत आहे ना व्हिडिओ माड खाली जो होळी खाली घ्यायची जी कसरत आहे ना हा व्हिडिओ आधी आपण पहिला दाखवूया. नंतर मग नाचत न्यायचा व्हिडिओ तो वेगळा करूया. पण तोपर्यंत खरी कसरत जी असते ना ती या व्हिडिओमध्ये आपण आता दाखवूया तुम्हाला. कोकणातली खरी मजा आपल्याकडे असते ना. तुम्ही आलात तर नक्की कधी कोकणामध्ये या, अशा शिमगोत्सवाला या. आणि कोकणातले असाल तर तुम्हाला माहितीच असेल, पण जे कोकणातले नसतील त्याने नक्की शिमगोत्सवाला कोकणामध्ये या आणि बघा आमच्या कोकणामधली शिमगोत्सवाची धमाल. म्हणून मंडळी काही शाहीर लोक म्हणतात की भाग्यवान आहेत आम्ही की आम्ही जन्मलो कोकणात, असं बरेच शाहीर लोक सुद्धा बोलतात. कसं होतं माहिती आहे, अगदी सगळेच बोलत आहेत, प्रत्येकजण बोलत आहेत. कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही असं झालंय. हा आला बघा मंडळी खाली, झापकन खाली आला. जसं इकडं ओढला ना त्याबरोबर इकडं झपकन खाली आला. हा जो तोडलेला बुंदा आणि तिकडचा जो एक माड आहे त्या बुंद्यात मध्ये असता बरोबर फसला आहे. तो आता काय उचलायचा जरा तो पक्याचा आखणी करतोय. माड आपला उभा जो करतात ना तिथं तो किती अंदाजानं असतो ते आधी मोजतोय पक्याचा आणि त्यानंतर मग तिथं कटिंग केला जाईल आणि त्यानंतर ओढला जाईल. तो बघा तो मार्क केलाय. तो खाली जो बेंड दिसतो ना तो बेंड तेवढाच तुटला जाईल बघा. जे एक्स्ट्रा आहे ना ते तोडलं जात आहे. हे सर्व ही जो शेंडा आहे ना त्याचं बांधकाम केलं जात आहे. त्यासाठी इकडून पण असं दुसरीकडून असे ढकललं जातं आणि त्यानंतर इथे एक दोर टाकला जाईल. पुढच्या साईडला ना एक खुटा ठोकला जातो मोठा. तो खुटा असला की आधार मिळतो पकडायला. बुंद्यात अडकला इथे मधी तो इकडे उचलता जात असं. हा आला वरती बुंद्यातून आला. बघा खाली घ्यायला निवडतो. ते टाकतायत खाली काय म्हणजे आता बांधणी चालू आहे. पूर्ण बांधकाम केलं जाईल. ते असं जे वाशे आहेत ना ते वाशे इथपासून तिथपर्यंत आता बांधणी चालू आहे बघा. बांधकाम करतील म्हणजे जे बांधकाम केलं जातं ना त्याला एक विशिष्ट प्रकारचा एक दोरा आहे. शेडा पण आहे आणि त्याला दोरा पण आहे. ते आण्याद आहे. आण्यादाला विचार आण्यादा तो दोरा कसा आहे तो बांधतायत ना शेडा नाही तो दुसरा एक दोरा आहे. तर कसं आहे फालसीची येल बोलतात. त्या फालसीच्या येळीचा तो बनवलेला असं दोरकार पण ते रस्सीपेक्षा मजबूत असतं. मजबूत असतं. हां चांगलं बांधकाम चांगलं होतं. चांगलं होतं. नरम आहे तो दोरावर काय त्यानं चाकटायला लागतं आणखी. पण पहिले जेव्हा शेडा नव्हतं तेव्हा येत होती हे त्याचंच बनवलं जायचं ना. एवढं ते मजबूत आहे ना. आणि म्हणजे वरती जो शेंड्यावरती मगाशी बघितलात ना जो होता तो आण्याद आहे बघा. मगाशी मी तुम्हाला बोललो आण्याद आहे. आणि आता एवढ्या उंचावर जातोस ते कसं वाटतं वरती उंचावर? काय नाही वाटत मला. हा मला सवय झाली ती. सवय झाली ना. अगदी झाडाच्या पूर्ण असते शेंड्यापर्यंत टोकापर्यंत जातोस तू अगदी बिंदास असे. आणि आता सुद्धा खाली होळी ओढत होते आणि तू वरती जातास. मग ते असं एक वेगळीच म्हणजे कसं भीती वाटत नाही ना. काय मला काहीच नाही वाटत. होय ना सवय झाली. झाड हल्लं काय हल्लं तरी काहीच नाही वाटत. हाताला केवढं बघितलं ना. हो होय मग तेच होळी पुन्हा माड हल्ला या होळी एकदम झापकन खाली आली तरी तू वरतीच होतास. मग ते कमाल म्हणजे आम्हाला असं इकडनं जरा वेगळंच वाटत होतं कारण तू वरती होतास आणि होळी झापकन खाली येणार असते त्यामुळे
आणि आपल्या देवावरची श्रद्धा पण ते हा आम्ही त्याच्याच जीवावर काम करतोय. बरोबर ना. आम्हाला त्याची भीती काय ना, आम्ही तिचाच नाव घेऊन आम्ही काम करतो कुठलं पण अच्छा बरोबर. झाडामाडावर म्हणजे बघा आणि पण असू दे. असे जुने अनुभव आहेत आमच्या गावातले आमच्या आण्यादा आणि त्याच्या जोडीला पक्यादा पण होता होय ना वरती. पक्यादा पण होता. असे बरेच जण आहेत ते आता सर्व बघा बांधकाम करतायत तिकडं. सर्व बांधणी केल्यानंतर आता नंतर उतरून नाचत नेऊया बघा. बघा सगळे खाली जल्लोष करतात. चला म्हणजे बघा पूर्ण बांधकाम झालं. जल्लोष कसा चालू आहे शिमगोत्सवाचा. खरंच अभिमान आहे असा युवा पिढी सर्व कार्यक्रमात पुढे झालीच पाहिजे. आता बघा बरेच युवा पिढी दिसते सगळी बघा. धन्यवाद. आणि आमचा होळी उत्सव साजरा होणार आहे. हे कसं वाटतंय. हा शिमगोत्सव चालू झाला. युवा पिढी सरसावले. बरं वाटतंय जरा. बरं काय कोणाला सांगायचंय काय. चाकरमानी पण बरेच झाले. खाली कुठं काढायची चला मंडळी बहुतेकचं बांधकाम झालेलं आहे. आता मला बहुतेक बांधायचं राहिलं आहे. बाकी सगळं बांधकाम झालेलं आहे बघा. तिकडे पण पूर्ण बांधकाम झाले बघा. पूर्ण बांधून झाले तो असे काही शेड्याला बांधलेत नाही काय ते आण्यादानं मग सांगितले ना ते वेळेला बांधलेत बघा पूर्ण. आता झाले बघा. हे सर्व युवा मंडळी आहेत आणि बरेचसे मंडळी बघा बाहेरून चालत आहेत. सगळे हे सगळे बाहेरून चालत आहेत मंडळी आणि मुलं जास्त करून आहेत पुढे होळी पकडतील. जर काही सगळी मंडळी आली ना तर होळी सहजासहजी नाचवीत नेतील. बघा हा तर करा सीन आहे आणि ही जर खरी कसरत ही थरारक असा अनुभव. हा बघा हे उचला उचला झाजरू नका शेडा घासतोय उचला. म्हणजे ही खरी जी कसरत होणार आहे ना इथे मोठा बांध आहे. कमीत कमी तुम्हाला सांगतो 10 फुटाचा तरी बांध असेल आणि त्या 10 फुटाच्या बांधावरून न्यायचा आहे. उडी टाका. अभि कसं वाटतंय. बरं वाटतं. चाकरमाने आलेत बघा मुंबईवरून होळीच्या सणासाठी.
चला मंडळी रस्त्याला आलेले होईल आणि आता खरी इथे रांगोळी आहे ना, रांगोळीवर होईल. मंडळी मस्तपैकी बघा रांगोळी काढलेली आहे होळीसाठी आणि या रांगोळीवरती आता होळी शिंपणार आहेत बघा. हे पाणी घातलं जातं होळीला सर्व महिला मंडळीकडून. बघा मंडळी शेवटचा जो शेंडा असतो ना त्या शेंड्यापर्यंत तसं पाणी घातलं जातं सगळ्या महिलांकडून. आणि आता त्यानंतर काय केले जाईल, आरती केली जाईल. नेवरी आहे बघा आरती करते, मनीषा आहे, नेवरी आहे, बऱ्याचशा महिला मंडळी आहेत त्या आरती करतायत बघा. आता तिने भाग होऊन जाऊ दे, चल इथे इथे. होली है सोन्याची पालखी. तर मंडळी होळीची पूजा झाली आणि आता परत इथून उचलतील ते रस्त्यानं अगदी नाचवत खेळत जाणार आहेत. ऊन पण डोक्यावर आहेत. वाजलेत कमी कमी 11:15 वाजायला आलेत आता दुपारचे. होली मंडळी टर्न मारला जातोय बघा कसा, किती लांबून टर्न मारला जातोय बघा होळीचा. बघा कुठून फिरतायत लांबून. फिरली बघा. कॅप्टन बघा पुढे उभे आहेत, भाऊ सगळा मार्ग दाखवतात. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवतेचे केवळ निसर्ग नंदनवन, निसर्ग नंदन. आणि खरोखरच या तळ कोकणातल्या या निसर्ग नंदनवनात ह्या होळीचा शिमगोत्सव
आणि शिमगोत्सवाचा जो माहोल चालू आहे एक नंबर. धन्य झालो आम्ही जन्मलो या कोकण भूमी. हो 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 नमस्कार ओली नमस्कार. काय बाकी आईस्क्रीम घेऊन आलेत आमचे वारकरी मित्रमंडळ वाशी माळवाशीतले. बाकी काल होळी उभी राहिली ना माळवाशीची काल संध्याकाळी. हा बघितले फोटो बघितले काय काय त्यांचे. हा संध्याकाळी रात्री 9:30-10 वाजेपर्यंत उभी राहिली ना. चालेल कधीतरी करूया आपण माळवाशीत आपण. आणि आईस्क्रीम घेऊन आले कुल्फी. होळी ना ज्यावेळेस धावत आणत होतो ना बांधावरनं वगैरे अवघ्याकडे बघा. अवघ्याच्या पायात ना एकच चप्पल आहे. काय झालं चप्पल त्याची तुटली. म्हणजे धावपळ करताना ना असं होतं खरं तर. हा ऊन भरपूर लागते. कमीत कमी मला वाटतं आता 12:30 वाजायला आले असते. म्हणजे मगाशी आणण्यात आपण बघितला तुम्ही झाडावरती माडावरती चढला होता आणि त्याच्यासोबत जास्त करून कसरत करायला होता तो म्हणजे पक्यादा. हे म्हणजे असे आहेत की किती उंच झाड असलं तरी पक्यादा नक्की काय भीती वाटत नाही. काय नाही काय नाही काय नाही ना. आपल्या देवावरती श्रद्धा होय ना. कोकणचा शिमगा. हा कोकणची होळी आणि देवावर श्रद्धा ठेवून असे अनेक कामं देवासाठी करायला अगदी उत्स्फूर्त असं उत्सुक असतात आणि सर्वप्रथम असतातच आहे ना वगैरे. बरोबर. लाल परी बघा त्या साईडला थांबले. त्या साईडला लाल परी थांबले आणि या साईडला दुसऱ्या गाड्या सुद्धा थांबल्या. दोन्ही साईडला गाड्या थांबलेल्या बघा. ट्रॅफिक जाम झालेला आहे. म्हणजे खरी मजा येणार आहे. गाडी तर बस थांबलेली याच्यातून होळी न्यायची आहे पास करायची आहे. ही खरी मजा येणार आहे आता याच्यातून न्यायला. बघा सर्व शेवटपर्यंत गाड्या थांबल्या तिकडं. ठाण्याच्या अगदी शेजारी येऊन आता थांबलेलं आहे. आता थोडी नाचवली जाईल होळी. मुलं एकदम खुश आहेत सगळी छोटी छोटी मुलं सुद्धा आहेत. बरं ते कसं मजा वाटते काय. आता नवीन पिढी आहे ही नवीन पिढी आहे म्हणजे ही नवीन युवा पिढी आहे बघा ही. लोक इकडं
मंडळी फायनली होळी आली आहे बघा. साण्यावरती हा समोरचा खड्डा आहे आणि इथं होळी उभी केली जाईल. वासाचं बांधकाम आता सोडतील. ते सोडल्यानंतर जे आहे आंब्याचे जे टाळ्या असतात ना, आंब्याच्या ज्या डाळक्या, त्या मग इथे आता सजवल्या जातील पालखीला मस्तपैकी. इकडं मला वाटतं ड्रिंक ट्रॉली आलेली दिसते. कोकम सरबत दिसतोय प्रत्येकाच्या हातात. बांधायला जायचं आहे आता काय करणार? डिग्या बांधायच्या आहेत. मंडळी डिग्या म्हणजे जो सपोर्ट दिला जातो ना. डिगे म्हणजे काय? आपले असे दोन मेढी बांधायच्या आणि वाशे आणि उभ्या करायसाठी. हे बघा, हे बांधलं जाते आता. तो थंडा घेतला जातो ना, आता थंड्यासाठी ही पण खरी मजा आहे. थंडा घेण्याची सुद्धा मजा आहे बघा. ड्रिंक ट्रॉली आली आणि थोडंसं थंड होत आहे. तर ऊन भरपूर लागले. वाजले कमीत कमी 12:30 आणि ही गर्दी बघा, ही एवढी गर्दी आहे. हा आय एम कमिंग. इकडे काय चर्चा चालू आहे माहिती आहे मंडळी? इकडे चर्चा चालू आहे शाळेला जायचं आहे आंबवलीमध्ये. ते क्रिकेट प्लेअर सगळे जमा करतायत. होळी पण उभी करायची आहे. हे बघा, हे पकडले गेलेले आहेत. हे शाळेला जात आहेत. हां, होळी परेश परेश हो 95 हो 95 एकच काका. रात्रीचे वाजले 2. व्हिडिओ एडिटिंग झाले कंप्लीट. आणि मंडळी हा सुरमाड जो होळी आहे ती होळी तोडण्यापासून बांधावरून आणण्याची कसरत, त्यानंतर एवढ्या तळपत्या सूर्यातून डोक्यावर सूर्य आहे आणि खाली जो रस्ता डांबरीकरणचा रस्ता आहे तो डांबर कार्पेटचा रस्तासुद्धा तापलेला आहे आणि त्या रस्त्यावरून ती होळी आणण्याचा जो हा थरारक असा हा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण नक्की बघितला असेल. मंडळी हा थरारक अनुभव कसा वाटला आपल्याला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवर जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनचं घंटीचं बटन आहे त्यावर, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. लवकरच भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आमच्या या कोकणच्या शिमगोत्सवामध्ये. चला तर मंडळी रजा घेतो, इथेच थांबतो. बाय बाय.